विधान परिषद निवडणुकीत दगाफटक्याची महायुती आणि मवियाला दोघांनाही भीती आहे। भाजप आणि शिंदेंची शिवसेना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून हॉटेल पॉलिटिक्स खेळलं जात आहे। विधान परिषदेसाठी भाजप आमदारांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे। भाजपकडून कुलाब्यातील ताज प्रेसिडेंटीमध्ये आमदारांना ठेवलं जाणार आहे। तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार हॉटेल आयटीसी ग्रँडला मुक्कामी आहेत, तर काँग्रेसचेही सर्व आमदार आयटीसी हॉटेलमध्ये थांबणार असल्याचं कळतंय। दरम्यान या हॉटेलच्या किमती नेमक्या काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर ताज प्रेसिडेन्समध्ये रूमचं भाडं 30,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे, जिथे भाजपनं आपल्या आमदारांना ठेवलंय। तर शिंदेंच्या शिवसेनेनं वांद्र्यातील ताज लँड्समध्ये आपल्या आमदारांना ठेवलं आणि तिथील रूमचं भाडं हे 25,000 ते 90,000 इतकं आहे। तर आयटीसी ग्रँड हॉटेलचं रूमचं भाडं हे 34,000पासून पुढे आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्या आमदारांना आयटीसी ग्रँडमध्ये ठेवलंय। तर फोर सदनमध्ये रूमचं भाडं 32,000हून पुढे आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने इथे आपल्या आमदारांना ठेवलंय। दरम्यान विधान परिषदेची समीकरणं काय आहेत तेही पाहूयात। विधानसभेचे 288 पैकी 247 आमदारांचं विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी प्रत्येक उमेदवाराला 23 मतांचा कोटा आहे। भाजपकडे 5ही उमेदवार निवडून येतील इतकी मतं आहेत। शिंदेंच्या सेनेकडे 41 आमदार तर एका उमेदवाराचा विजय मात्र निश्चित आहे। शिंदेंच्या सेनेच्या दुसऱ्या उमेदवारासाठी 5 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। अजितदादांच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित आहे, मात्र दुसऱ्यासाठी 4 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। काँग्रेसकडे 37 मतं आहेत आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातवांचा विजय निश्चित आहे। 23 मतांचा कोटा आहे आणि तरी विजयासाठी 25चा कोटा वापरू शकतं। काँग्रेसकडे 14 अतिरिक्त मतं असतात आणि जास्त मतं वापरल्यास 12च शिल्लक राहणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 मतं आहेत आणि अपक्ष आमदार गडाखांचं देखील ठाकरेंना मत असणार आहे। निवडणुकीतील घोडेबाजारामुळे बविया, प्रहार, मनसे आणि अपक्षांना आता भाव आला आहे। ठाकरेंच्या उमेदवाराला 7 ते 8 मतं कमी पडतील आणि काँग्रेसकडून ठाकरेंच्या उमेदवारालाही मतं जाऊ शकतात। शेकापचं जयंत पाटलांकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पकडून 13 मतं आहेत। एमआयएमची 2, सपाची 2 मतं ठाकरेंच्या उमेदवाराला की शेकापच्या जयंत पाटलांना जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान मुकेश अंबानींचे सुपुत्र अनंत अंबानी यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत रंगलाय आणि त्यासाठी देश विदेशातून व्हीआयपी पाहुणे मायानगरीत आले आहेत। त्यामुळे दक्षिण मुंबई परिसरातील बहुतांश 5 स्टार हॉटेल्स बुक झालेत। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना पंचतारांकित हॉटेल्स मिळणं दुरापस्त झालंय। अखेर भाजप आणि शिवसेना आमदारांची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे।